चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर माझ्या युट्यूब चॅनल सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 7वीचा व्हिडिओ काढला, हा 6वीचा व्हिडिओ शूट करतोय मित्रांनो। लक्षात घ्या, खूप टाइम झालाय, पण तुमचे कमेंट्स, त्याच्यानंतर तुमचे मेसेज, त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी इंस्टाग्रामला फॉलो केले, तिथं पण मेसेज आले। तर मित्रांनो, तुमची इच्छा होती का सर 6वीचा आपल्याला पेपर पाहिजे, तो पण सेमी असेल किंवा इंग्लिश मीडियम साठी असेल। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा जो पेपर आहे आता मित्रांनो, हा जो पेपर आहे आपला असणार आहे 6वीचा पेपर असणार आहे। तो म्हणजे काय, पॅटचा सोमवारी जो पेपर असणार आहे, त्या सोमवारचा पेपरचं सोल्युशन कसं असणार आहे किंवा कशा प्रकारचे आयएमपी प्रश्न आहे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहे। ठीक आहे, आणि मित्रांनो लक्षात घ्या, जे मी प्रश्न देणार आहे ते प्रश्न हे 100% येणार आहे मित्रांनो। लक्षात घ्या, काय असणार आहे, 100% येणार आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, एवढ्या रात्री व्हिडिओ शूट करतो, त्यामुळे सर्वांनी चॅनलला पटापट सबस्क्राइब करा। 6वीचे जितके विद्यार्थी होते सर्वांनी कंपल्सरी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, काहीच करायचं नाही, चॅनल सबस्क्राइब करून द्या, व्हिडिओ लाईक करा आणि एकदा शेवटी कमेंट करा व्हिडिओ कसा वाटतो तो। ठीक आहे, चला मित्रांनो, डायरेक्ट मी व्हिडिओला आता सुरुवात करतोय। बघा पहिला प्रश्न बघा काय होता, सॉल्व द। बघा काय करा तुम्हाला मित्रांनो, सॉल्व करायचंय। राईट द प्राइस ऑफ द मोटरसायकल इन द लेटर। बघा तुम्हाला एक चित्र येईल, लक्षात घ्या, काय तुम्हाला एक चित्र येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल का मोटरसायकल असं त्याची प्राइस दिली जाईल। मग ती तुम्हाला काय करायची मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला ती वर्ड मध्ये लिहायची। काय करा, तुम्हाला वर्ड मध्ये लिहायची तुम्हाला। आता बघा काय वर्ड मध्ये येणार, तर 92,790। बघा काय, 92,790 तुम्हाला अशा प्रकारे लिहायचे ते। ठीक आहे, फक्त स्पेलिंग लिहायचे, बाकी काही नाही। पुढे बघा, यूज प्रॉपर साइन। प्रॉपर साइन तुम्हाला यूज करायचे। आता प्रॉपर साइन म्हणजे काय, लेस दॅन, ग्रेटर दॅन ठरवायचे। आता बघा 78,596, 78,956, मग 956 मोठा ना 78, बरोबर आहे, म्हणून इकडे काय करायचं, एरो करायचं। ठीक आहे, पुढे बघा ऍड करायचे 7,896 प्लस 596, मग याला जर आपण ऍड केलं तर आपल्याला आन्सर भेटणार आहे 8,492 आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे। नेक्स्ट बघा आपल्याला सबट्रॅक्ट करायचे। काय करायचे मित्रांनो, सबट्रॅक्ट करायचे 6,324 मायनस 987 ला मायनस करायचे आपल्याला। मग आता लक्षात घ्या, आपल्याला आन्सर किती भेटणार आहे, तर 5,337। ठीक आहे, नेक्स्ट बघा मल्टिप्लाय करायचे 3 डिजिट टू 3 डिजिट आला बघा मित्रांनो। मग 678 इंटू 426, मग आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे 2,88,828 आपल्याला फायनल आन्सर भेटणार आहे। पुढे बघा डिव्हिजन दिले, काय दिले बघा मित्रांनो, 1536 डिवाइड बाय 32। मग आता याला जर डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर भेटणार आहे 48। किती भेटणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या, 48 भेटणार आहे। पुढे बघा डिटरमाइन द इक्वालिटी बाय युजिंग द चूज द एनी सुटेबल मॅथमॅटिकल ऑपरेशन। बघा काय करायचं, तुम्हाला इक्वालिटी शो करायचे, म्हणजे काय करायचं, तुम्हाला इक्वालिटी दाखवायची का एका साईडला एक इक्वेशन घ्यायचे, दुसऱ्या साईडला पण इक्वेशन घ्यायचे, आणि त्यांचे आन्सर हे सेमच आले पाहिजे, इक्वल आले पाहिजे। ठीक आहे, कसं ते बघा, आता अशा प्रकारे तुम्हाला बॉक्स मध्ये दिले बघा। आता समजा मी घेतलं 20 - 8, आता मला सांगा 20 - 8 किती येतो, 12 येतो, बरोबर आहे, आणि 6 × 2 किती येतो, 12 येतो। म्हणजे काय, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला दोघांचे ऑपरेशन केल्यानंतर ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लाय, डिव्हिजन काही करा, पण तुम्हाला आन्सर काय भेटणार आहे, इक्वलच भेटणार आहे। पुढे बघा 5+4 काय दिले, 5+4। आता 5+4 किती, 9 येतो, बरोबर आहे, आणि 18 डिवाइड बाय 2 केलं किती आन्सर येईल, 9च आन्सर येईल मित्रांनो, बरोबर ना। तर अशा प्रकारे तुम्हाला 2 पेअर करायचे, ह्या केल्या तरी चालेल, किंवा अजून तुम्ही क्वेश्चन पेपर बघू नये, अजून तुम्ही तयार केल्या मनानं तरी काय अडचण नाही। फक्त लक्षात ठेवा दोन्ही साईडला, दोन्ही बाजूला तुमचं आन्सर हे एकच आलं पाहिजे। नेक्स्ट बघा सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन। बघा मित्रांनो काय, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन। बघा आता बघा इक्वेशन दिले तुम्हाला 6x = 18। मग आता याच्यामध्ये x ची किंमत काढायची। आता आपल्याला माहिती आहे 6 आणि x मध्ये काय होतं, तर मल्टिप्लाय होतं, मग आपण मल्टिप्लाय होतं, मग x ची किंमत पाहिजे, हा 6 इकडे मल्टिप्लाय, इकडे आले काय डिवाइड होईल, 18 अपॉन 6, 6 1 द 6, 6 2 द 12 and 6 is the 18। म्हणजे आपल्याला आन्सर भेटणार, x ची किंमत भेटणार आहे 3 भेटणार आहे, बरोबर आहे। पुढे बघा इफ रोहित एज इज 16 year, then his father age is 48 year, then mother age is 8 years less than his father, then find the ratio। बघा आता ते रोहितचं वय दिले 16 इयर दिले, त्याच्या वडिलांचं वय दिले 48 इयर, आणि त्याच्या मदरचं दिले लेस दॅन 8 इयर ऑफ हिज फादर, म्हणजे त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 8 वर्षांना कमी। वडिलांचं वय बघा मित्रांनो, मदरचं एज काय येईल, मग वडिलांचं वय जर 48 आहे -8 करा, आपल्याला मदरचं एज भेटणार आहे
48 किती भेटणार आहे 48. आता रेशो फाइंड आउट करा. रेशो ऑफ द रोहित मदर टू फादर मग मदरचं 40 आलं आणि फादरचं किती आहे मित्रांनो लक्षात घ्या 48 आहे. बरोबर आहे. मग काय 40 डिवाइड बाय 48. मग जर याला आपण काय केलं 8 ने डिवाइड केलं तर 8 5 द 40 आणि 8 6 द 48. बरोबर आहे. मग आपल्याला आन्सर भेटणार आहे मित्रांनो 5:6. किती आन्सर भेटणार आहे 5:6. रेशो विचारला आपल्याला. पुढे बघा रेशो ऑफ द रोहित एज अँड हिज मदर. बघा मग आता रोहितचं एज किती आहे 60 आहे आणि मदरचं किती आता 40 आहे. बरोबर आहे. मग आता आपण याला काय करू 4 ने डिवाइड केलं. 4 4 द 16 आणि 4 10 द 40. बरोबर आहे. 4 10 द 40 अशा प्रकारे त्याचा आन्सर येणार मित्रांनो. बघा मग 4:10 घ्या किंवा याला अजूनही तुम्ही 2 ने डिवाइड केलं तरी 2/5 आन्सर येऊ शकतो. ठीक आहे. काय अडचण नाही. एवढं केलं तरी चालेल. पुढे अजूनही केलं तरी चालेल. काही अडचण नाही. ठीक आहे. पुढे बघा सॉल्व द कन्वर्ट द फ्रॅक्शन टू डेसिमल. आता त्याला डेसिमल फ्रॅक्शन मध्ये काय करायचे मित्रांनो कन्वर्ट करायचे. मग आता लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा डेसिमलचं कसं करायचं मित्रांनो लक्षात घ्या. डेसिमल मध्ये काय तुम्हाला इथं पुढे पर्सेंटेज मध्ये काउंट करायचे. ठीक आहे ना. इथं लिहायचं बाकी राहिले तर पर्सेंटेज मध्ये तुम्हाला फ्रॅक्शनला कन्वर्ट करायचे. मग 3/4 दिला ना सरळ काय करा याला काय करा 100 ने मल्टिप्लाय करा. मग 100 × 3 300/4 येईल तर आपल्याला आन्सर भेटणार आहे 75%. तुम्हाला पर्सेंटेज इथं करायचे लक्षात घ्या. त्याला काय करायचे पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचे. पुढे बघा कन्वर्ट द फ्रॅक्शन टू द व्हेरी शॉर्ट फ्रॅक्शन. बघा आता 70% आता उलट करायचं. मग 70% याला काय करा आता इथं 100 ने डिवाइड इकडे मल्टिप्लाय केला आता इकडे काय करा उलट करा डिवाइड करा. मग 1 1 0 कट झाला 0 0 कट उरला काय 7/10 हे त्याचं काय मित्रांनो डन आन्सर आहे. ठीक आहे. पुढे बघा आउट ऑफ द 400 मेंबर ऑफ द व्हॉट्सअप ग्रुप 280 members wishes Aditya on his birthday, then what percentage on the group members wish Aditya. बघा काही एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये 280 जण त्याला विजिट केलं किंवा त्याला विजिट म्हणजे त्याला काय केलं विश केलं त्याच्या वाढदिवसाच्या त्याला शुभेच्छा दिल्या. मग वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मित्रांनो 280 जणांना दिल्या पण एकूण किती मेंबर होते तर 400 मेंबर होते. मग त्याला काय करायचं पर्सेंटेज काढायचे. मग आता आपण टक्केवारी करताना पर्सेंटेज करता काय करतो समजा एखादी एक्झाम आली तर आपण त्यामध्ये काढतो दिले जे आपल्याला मार्क्स भेटले आणि आउट ऑफ किती भेटले त्याच्यापैकी. बरोबर आहे. किती पैकी होते आणि वरती मग आपण त्याला काय करतो 100 ने मल्टिप्लाय करतो. मग आता बघा टोटल होते 400 आणि किती होते किती जणांनी मेसेज केला तर 280 ने केला. मग इंटू काय करा 100 घ्या. मग याच्यामध्ये बघा मित्रांनो हे 2 0 कट 2 0 कट आणि 280 डिवाइड बाय 4 मग आपल्याला आन्सर भेटणार आहे 70%. किती पर्सेंट मित्रांनो याचा आन्सर आला तर 70% लोकांनी त्याला काय केलं विजिट केलं. बघा पुढे बघा if the Shardul travels 5% of total journey of 320 kilometer by the rickshaw and the rest of by the bus, then how many kilometer did he travel by. बघा काय केलं त्यांनी का 320 किलोमीटर जे रिक्षाने प्रवास जो होता त्याच्यामध्ये काय केला 5% त्यांनी रिक्षाने प्रवास ट्रॅव्हल केला आणि बाकीचा बसचा काढा. आता पर्सेंट दिलाय म्हणून 5 आपण काय करा तर 100 घ्या आणि टोटल किती 320 म्हणून 320 काय करा त्याला मल्टिप्लाय करून द्या. मग आपल्याला आन्सर भेटणार मित्रांनो 16 किलोमीटर. किती भेटणार आहे 16 किलोमीटर भेटणार. ठीक आहे. मग काम करा 16 किलोमीटर या 320 मधून मायनस करून घ्या. फायनल आन्सर भेटणार आहे 304. बरोबर आहे. सो देअरफॉर शार्दूल ट्रॅव्हल द 304 किलोमीटर बाय द बस. ठीक आहे. एवढा आन्सर आहे. पुढे बघा सॉल्व द दिले सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन. बघा आता एक फक्त लक्षात ठेवा याच्यामध्ये प्रॉफिट लॉस जे आहेत त्याच्यापैकी तुम्हाला फॉर्म्युला दिलाय पण एक लक्षात ठेवा याचं आन्सर योग्य असणार आहे ऑप्शन नंबर 4. किती असणार आहे ऑप्शन नंबर 4 याचं फायनल आन्सर असणार आहे. पुढे बघा शॉपकीपर बॉयज एक मिनिट द शॉपकीपर बायज 8 such at a smart TV for the rupees 12,000 each, then sell at them for the rupees 99,840, then he got the profit or loss. बघा काय केलं त्यांनी का LCD टीव्ही खरेदी केल्या. एकाची प्राइस बघा 12,000 होती. त्याच्यानंतर त्यांनी 8 केल्या. मग काय करा प्रत्येकाची प्राइस काढून घ्या. बघा प्राइस ऑफ वन स्मार्ट टीव्ही किती आहे 12,000 आहे. मग 8 ची प्राइस काढा काय करा 12,000 into 8 करा तर आपल्याला भेटणार 96,000 भेटणार आहे. बरोबर 96,000 भेटणार आहे. मग त्याला एकूण सेल कितीला केला त्यांनी तर 99,840 ला त्यांनी सेल केलाय. मग काय करा आपल्याला आता दिसतं ना आपल्याला काय का सेलिंग प्राइस इज द ग्रेटेस्ट सो देअरफॉर ही गॉट देअर द प्रॉफिट. सेलिंग प्राइस जास्त आहे त्याच्यामुळे त्याला काय झाला प्रॉफिट झाला. मग प्रॉफिटचा फॉर्म्युला काय तर प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग सेलिंग प्राइस बघा किती येतं 99,840 आणि मायनस काय तर कॉस्ट प्राइस किती मित्रांनो तर कॉस्ट प्राइस किती तर 96,000. किती आहे 96,000 ही कॉस्ट प्राइस आहे. मग याला जर सबट्रॅक्ट केलं मायनस केलं तर आपल्याला आन्सर भेटणार आहे 3,840 रुपीज.
ठीक आहे. सो ही डीड गेट देअर द प्रॉफिट 3840 रुपीज इतका त्याला काय झाला प्रॉफिट झाला. नेक्स्ट बघा 8 नंबरचं सॉल्व. बँक डज नॉट पे इंटरेस्ट ऑन द विच ऑफ द फॉलोइंग अकाउंट चूज द करेक्ट ऑप्शन. बघा कुठल्या अकाउंटवरती जी बँक आहे कुठलीही बँक असते ती इंटरेस्ट देत नाही. मग काय तर ते असतात करंट अकाउंट. कुठं असं मित्रांनो करंट अकाउंट ऑप्शन क्रमांक 3. बघा कुठे ऑप्शन क्रमांक 3 वरती काय असणार आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा ऍट द पीसीपी व्हॉट विल बी द सिंपल इंटरेस्ट ऑफ द ₹5,000 फॉर द 1 year ऍट द रेट ऑफ इंटरेस्ट 10. बघा रेट ऑफ इंटरेस्ट 10 दिलाय. प्रिन्सिपल बघा आपल्याला दिलाय 5,000 दिलाय आणि टाइम दिलाय 1 year. मग आपल्याला फॉर्म्युला आहे P इंटू टी इंटू आर अपॉन 100. बरोबर आहे. P इंटू टी इंटू आर अपॉन 100. मग लक्षात घ्या 5,000 इंटू 10 इंटू 1 अपॉन 100. इकडचे 2 शून्य कट इकडचे 2 शून्य कट. बरोबर आहे. उरला काय मित्रांनो 50 इंटू 10 राहिला. 50 10 द 500. किती उत्तर आला आपल्याला 500 रुपीज. त्याला काय झाला मित्रांनो तो जो काही रेट ऑफ इंटरेस्ट तो भेटला. नेक्स्ट बघा ऑब्झर्व द स्क्वेअर एबीसीडी राईट द आन्सर. बघा अशा प्रकारचा स्क्वेअर येईल आणि तुम्हाला फक्त त्याला काय करायचं ऑब्झर्व करून त्याची उत्तर द्यायचे. पहिले बघा काय दिलंय राईट द ऑपोजिट साइड ऑफ द एडी. एडीच्या ऑपोजिट बघा ही आहे ना मग याच्या ऑपोजिट म्हणजे इकडे समोरची. बरोबर आहे. याच्या समोरची बाजू ही. बरोबर आहे. म्हणजे काय बीसीएल तर साइड बीसी ही त्याची काय ऑपोजिट साइड झाली कोणाच्या एडीची. नेक्स्ट बघा राईट द नेम ऑफ द एनीवन हायपोटेनिस ऑफ द क्वाड्रिलॅटरल. या क्वाड्रिलॅटरचा काय करायचं एखादा कुठलाही असू द्या हायपोटेनिस तुम्हाला लिहायचे. मग हायपोटेनिस दिसतो ना आपल्याला कोणता आहे आयएससी येऊ शकतो. बरोबर आहे. बीडी येऊ शकतो किंवा उलटं नाव करून लिहिलं तरी चालेल. फक्त एक लिहा 2 लिहिले तरी चालेल काय अडचण नाही. सगळे लिहिले तरी चालेल काय नाही. पण मग ऍटलीस्ट एक तरी असणं अपेक्षित आहे. पुढे बघा द ऍडजस्टंट साइड ऑफ द एडी. एडीची ऍडजस्टंट साइड बघा या काय एडीची ऍडजस्टंट साइड. आता ऍडजस्टंट साइड म्हणजे काय का त्याच्या असा एखादा भाग का तो त्याला व्हर्टेक्स आपण म्हणतो किंवा तो त्याला लगतची बाजू आपण म्हणतो. बरोबर आहे. त्याला बाजू असणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो कसली बाजू पाहिजे का तो पॉइंट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाला पाहिजे. त्याला टच पाहिजे. बघा आता एडीच्या आपण ऑपोजिट बघतो तिकडे बघा याचा काही संबंध त्याला टच नाही. मग आता ऍडजस्टंट साइड म्हणजे काय हा जर एडी दिला तर इकडे येईल एबी किंवा डीसी. एबी किंवा डीसी कारण याच्यामध्ये ए किंवा डी चा एखादा पार्ट आपल्याला पाहिजे किंवा एखादा बिंदू तिथून स्टार्टिंग की पाहिजे. बरोबर. राईट द एनी नेम ऑफ द अबो क्वाड्रिलॅटर. वरच्या दिलेल्या क्वाड्रिलॅटरचं काय करायचं मित्रांनो एखादं नाव तुम्हाला लिहायचंय. आता नाव लिहिताना काय करायचं सरळ कुठलाही एक पॉईंट घ्या पहिला. समजा जर इथं आपण घेतला डी घेतला तर डायरेक्ट क्वाड्रिलॅटर डी सी बी ए बस संपला विषय. समजा सी पासून घ्या सी बी ए बी ए डी सॉरी ठीक आहे ना. समजा बी पासून घ्या क्वाड्रिलॅटर बी ए डी सी बस हे फक्त लिहायचे. तुम्हाला एकच नाव लिहायचे बाकी काही करायची गरज नाही. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा राईट द टोटल नंबर ऑफ फेसेस एजेस अँड व्हर्टिकल ऑफ द क्यूब. तुम्हाला एक डायग्राम दिली जाईल मित्रांनो. काय जाईल डायग्राम दिली जाईल. त्याचं ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं तर टोटल पेजेस किंवा फेसेस म्हणतो आपण त्याला. तर टोटल फेसेस असतात क्यूबला 6 असतात. लक्षात घ्या कोणताही क्यूब असतो त्याला फेसेस हे 6 असतात. त्याच्यानंतर त्याला एज हे 12 असतात आणि व्हर्टेक्स त्याला किती असतात मित्रांनो 8 असतात. व्हर्टेक्स किती असतात मित्रांनो 8 असतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण 6th स्टँडर्डची सेमीची क्वेश्चन पेपर बघून घेतले. इंग्लिश मिडियमला हीच असेल सेमीला देखील हीच असेल आणि मराठी मिडियमला ही फक्त मराठीमध्ये असेल पण बाकी हे सेम असेल. सगळ्यांचे व्हिडिओ टाकून दिलेत मित्रांनो. त्यामुळे चॅनलला एकदा पाठिंबा द्या. सबस्क्राईब नक्की करा विसरू नका. सबस्क्रायबर वाढवा मित्रांनो. ठीक आहे. इंग्लिशचा पेपर पाहिजे ना सबस्क्रायबर करा. आता किती वाजता पेपर दिले तुम्ही विचार करा. इतक्या रात्री पेपर तुमचा तयार करतोय व्हिडिओ तयार. त्याच्यामुळे मेहनतीला एकदा सपोर्ट करा. मी तुम्हाला सपोर्ट करतो तुम्ही सपोर्ट करा. सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा. आपल्या मित्रांना नक्की सांगा का चॅनल एकदा व्हिजिट करा एकदा व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. चांगला अभ्यास करा याचाच अभ्यास करा हे 100% येणार आहे. ठीक आहे. आणि हे लक्षात ठेवा का सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण जर नवीन व्हिडिओ टाकला मी आणि समजा एखादा आयएमपी क्वेश्चन टाकला अचानक एखादा कुठला व्हिडिओ आणि तुम्हाला माहितच नाही तर तुम्हाला कसं समजणार. त्यामुळे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल का सरांनी व्हिडिओ टाकला मी व्हिडिओ टाकलाय तो लगेच पटकन बघायचा. ठीक आहे. चला कमेंट करा नक्की मित्रांनो. ओके चला मिळते आता ब्रेक के बाद. चांगला अभ्यास करा.